राज्यामधील आरोग्य व्यवस्था रुग्णशय्येवर असल्याचं धक्कादायक वास्तव कॅगच्या अहवालामधून पुढे आलंय। राज्यामधील सरकारी रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे आणि त्यामुळे त्याचा फटका आता आरोग्य सेवेला बसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। तर हाफकिन या संस्थेकडून 71% औषधांचा पुरवठाच करण्यात आलेला नाही असं सुद्धा नोंदवण्यात आलेलं आहे। आपण पाहूयात। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या म्हणजेच कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय। कॅगचा हा अहवाल शनिवारी विधिमंडळात सादर करण्यात आला। यात राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारी अनास्था उघड करण्यात आली आहे। आरोग्य व्यवस्थाच रुग्णशय्येवर, सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि परिचारिकांची मोठी कमतरता। डॉक्टरांची 22%, परिचारिका 35%नी कमी। निम्न वैद्यकीय सरकारी कर्मचारी 29%नी कमी। तज्ञ डॉक्टरांची 42% पदे रिक्त। स्त्री रुग्णालयात 23% डॉक्टर, 19% परिचारिका कमी। निम्न वैद्यकीय कर्मचारी 16%नी कमी। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात 37% डॉक्टर, 36% परिचारिका कमी। ट्रॉमा केअर सेंटर्स मध्ये अनुक्रमे 23 आणि 44% पदे रिक्त। नवीन रुग्णालयांची 70% कामं अपूर्ण। रुग्णालय आधुनिकीकरण 90% कामं अपूर्ण। जमीन नसल्यानं 433 रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामच सुरू नाहीत। आरोग्य विभागातील पदं तातडीनं भरावीत, लोकसंख्येचा विचार करून पदवाढ आणि निधी द्यावा अशी शिफारसही करण्यात आली। आरोग्य व्यवस्था रुग्णशय्येवर, लोकसंख्येच्या निकषानुसार राज्यात 1,25,411 डॉक्टरांची आवश्यकता। प्रत्यक्षात 2022 पर्यंत 71,282 नोंदणीकृत डॉक्टर्स। राज्यात परिचारिकांची 58% कमतरता। आरोग्यावर बजेटमधील 8% खर्च अपेक्षित। सद्यस्थितीत राज्यात केवळ 4.91% निधी खर्च। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी लक्षात आणून देताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी अशी शिफारस कॅगने केली आहे। राज्यात यापूर्वी रुग्णालयांना आगीच्या घटना घडलेल्या आहेत। त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश सरकारने दिले होते। प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं निरीक्षण कॅगने नोंदवलंय। आरोग्य व्यवस्थाच रुग्णशय्येवर, 50 सरकारी रुग्णालयांपैकी 36 रुग्णालयांमध्ये अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही। 50 पैकी 22 रुग्णालयांमध्ये धूर शोधक यंत्रणा नाही। 50 पैकी 20 रुग्णालयांमध्ये आगीची सूचना देणारी यंत्रणा नाही। 50 पैकी 21 रुग्णालयात आग लागल्यास सुरक्षित स्थळी हलवण्याचा मार्गच दाखवण्यात आलेला नाही। अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर, जळगाव, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यामधील बहुतांश रुग्णालयांनी अग्निशमन शिफारशीची पूर्तता केला नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। कॅगचा रिपोर्ट पाहिला तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि ह्या सरकारने या राज्याचं सत्यानाश कसा केलेला आहे तो कालचा कॅगचा रिपोर्ट पाहिला तर आपल्याला लक्षात येईल। तर लस निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात नावलौकिक असलेलं हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळावरही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। हाफकिननं 2016 ते 22 या 5 वर्षात तब्बल 71% औषधांचा पुरवठा केला नसल्याची माहिती ही कॅगच्या अहवालातून उघड झाली। आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागांतर्गत येणाऱ्या संस्थांसाठी औषध खरेदीची जबाबदारी ही हाफकिनकडे देण्यात आली आहे। मात्र या संस्थांनी मागणी केलेल्या 71% वस्तूंचा पुरवठा हा हाफकिननं केलाच नसल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हाफकिन संस्थेची सर्वाधिक अखर्चित रक्कम असल्याचं समोर आलंय। हे गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं की हे निश्चितपणे सिरियस आहे, कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाही आहे। तथापि अजून त्या अहवालाच्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही, त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये त्याचं जेवढं ब्रीफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे। मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही, त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेन। कॅगचा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबतचा अहवाल हा सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे। खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांचं राज्यात पेव फुटलेलं असताना सरकारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडे असलेले हे दुर्लक्ष कशामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय। कॅगच्या या अहवालानंतर
महायुतीचं सरकार सुधारणेसाठी येत्या काळात काय पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।